नमस्कार मित्रांनो. काल RBIची मॉनिटरी पॉलिसी आलेली आहे आणि त्यामध्ये रेपो रेटमध्ये 0.5% कपात करण्यात आलेली आहे. फेब्रुवारीमध्ये 0.5% कपात केली आणि आत्ता परत काल 0.5% कपात केली. परंतु ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम म्हणून GDPमध्ये मात्र FY26 मध्ये 6.7 वरून 6.5% लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. महागाई देखील अनुमानित दरापेक्षा कमी राहील, त्यामुळे कुठेतरी जो स्टान्स न्यूट्रल होता तो अकोमोडेटिव्ह केलेला आहे, म्हणजेच ग्रोथकडे लक्ष देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल मध्यरात्री ट्रम्प यांनी 90 दिवसांचा पॉज दिलेला आहे. तर 75 देशांनी अमेरिकेबरोबर ट्रेड डील करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. तेव्हा आपल्याला पाहावं लागेल की उद्या मार्केटमध्ये काय होईल ते. तर मित्रांनो, पाहूया आपण. जरी निफ्टी हा 22,399 वरती ट्रेड करत असला तरी देखील काल आपण पाहिलं की अमेरिकेचा जो नॅसडॅक होता, तर पहा मित्रांनो, हा नॅसडॅक 17,124 या अंकावरती बंद झाला आहे. म्हणजे जवळपास 1857 अंकाची तेजी काल अमेरिकेमध्ये हा जो निर्णय घेतला पॉज देण्याचा 90 दिवसांचा, त्यामुळे इतकी मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आली. म्हणजे जवळपास जो नॅसडॅक जवळपास 20,000वरून खाली 15,000च्या खाली गेला होता, तर तो नॅसडॅक एका ट्रेडिंग सेशनमध्ये 12% वाढला आहे मित्रांनो. ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो. तर डाऊ जोन्स इंडेक्स पहा, परत एकदा 40,000च्या वरती हा आलेला आहे. एका दिवसामध्ये 7.87% तो वाढला आहे. म्हणजेच 2962 पॉईंटनी वाढून तो 40,600 पॉईंटवरती स्थिरावला आहे मित्रांनो. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि उद्याचं ट्रेडिंग सेशन हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे मित्रांनो. गोल्ड स्पॉटचा आपण हा भाव पाहतोय. तर मित्रांनो, अमेरिकेची फर्म आहे मॉर्निंग स्टार, त्यांनी गोल्ड हे 56,000पर्यंत येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आपण इथे पाहतो मित्रांनो, हा चार्ट आज हे ग्रीनमध्ये दाखवत आहे मित्रांनो आपल्याला. त्यामुळे अशा भाकितांवरती किती लक्ष द्यायचं याचा निर्णय तुम्हीच घ्या मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, पॉवर ग्रीड पॉवर सेक्टरमधली ही सरकारी कंपनी आहे. तर मित्रांनो, या शेअरचा जो रेट आहे तर तो आज 293 रुपये आहे. परंतु याचा जो हाय होता 358, या हायपासून हा शेअर खाली पडत 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 250पर्यंत आला होता आणि आता परत 293 या अंकावरती हा स्थिरावलेला आहे. तर मित्रांनो, लक्ष द्या की आपल्याला या ठिकाणी पॉवर सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर भारतीय मार्केटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांकडे आपल्याला इथून पुढे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. तेव्हा उद्याचं जे मार्केटचं सेशन असेल ते खूप महत्त्वपूर्ण असेल. जो 90 दिवसांचा जो पॉज दिलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे उद्याचं ट्रेडिंग सेशन आपल्या सगळ्यांसाठी चांगलं राहो ही असा आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.